गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी मग काय आणला वाचतोय पेपर काय विशेष पेपरात बघ ना काय लावण्य दिलंय बघा की बघू द्या बघ काय आणलं तुम्ही सकाळ सकाळ असल्या उघड्या नागड्या बाया बघा ते अरे उघड्या नागडे येतोय तवा ती सौंदर्य पाहायचं असतं पांडवा तुम्हाला काय सौंदर्य अरे काय देव भरभरून ज्याला देतोय त्याला भरभरून देतोय अहो देतोय म्हणजे ते आहेच त्या मॉडेलच आहेत ना शेवटी मॉडेल आहेत मॉडेल एक नंबर आहे का नाही मॉडेल ह्यातलंच थोडं गुण माझ्या बायकोला दिलं असतं तर निसर्गाची करणी असते निसर्गाची करणी आपण थोडं तरी लागा इकडे काय मारू का तुम्ही तिकडं कामा धंदे ग्रामपंचायत मध्ये आज मीटिंग होती आले नाही काय नाही अरे वेळ नाही बावड्या मला अरे गालाय ना कुठं चप्पल सोडा चप्पल सरपंच ऐकत जावा चप्पल द्या नाही माणसाची अन्नाची इज्जत राखायची अण्णा काय पाहत त्याच्यात काय त्याच्यात काय म्हणलं अण्णा तुम्ही काय पोरगी बघायला चला काय एवढे झकपक कपडे घालून अरे बर्थडे 2 दिवसात कोणाचा माझा बड्डेचं जाऊ द्या पण काय एवढी तयारी चालू आहे बगड्यावर कपडे बिपडे घातलेलं काय काय पाहिजेत कपडे नको घालाय आहेत कपडे सरपंच तुम्हाला सांगतो अण्णा लई नादेल हात म्हणजे बघ नाही बया बघ ना हे बघ सौंदर्य पाहतो सगळे केस पिकले तुमचे आणि तुम्ही सौंदर्य पाहता का अहो ते आमचं वय आहे आता आहे का नाही सरपंच अण्णा काय म्हातारे काय माणूस एक नंबर गावात असा माणूस आहे का नवरदेव झाला बघा ना उगवता तारा उगवता या दिवसात सरपंच अण्णा दाढीचे केस पांढरे दिसतेत म्हणून दाढी सुद्धा काढून टाकते आणि अण्णा हे असलं सोडून द्या असले धंदे नाही करायचे असलं काय बी बघ निखळ सौंदर्य ती सरपंच बघा का कसलं मॉडेल आहे मॉडेल परश्री मानावे आली जर समोरून ती तर तिला माझा मान राखी मला असं आपले विचारवंत अच्छा अच्छा चला आपलं सगळा बघा असते लागतं तुम्ही सकाळ सकाळ लोक काय यांचं काय कुठं बघा तुम्हाला काय अक्कल आहे का अक्कल आहे का अण्णा कोण माणूस आहे अण्णा कोण माणूस भिकारी माणूस आहे भिकारी नाही अण्णा 35 माणूस आहे गावातला आणि तुम्ही असं मारता आणि काही अडचण आली ते सुक्याला भेटा सुक्यात नंबर घ्या 61 62 67 63 चला सरपंच बर काय सरपंच तुम्हाला अक्कल नसल्यासारखं करता तुम्ही काय त्या याच्या अन्नाच्या नादाला लागता का आता कुत्र्याच्या नादाला मला यो चला तिकडे तू अरे मला नमस्कार नाही काय नाही कुत्रे बी आपल्याला गावात इज्जत द्यायला तू पण आपल्याला इज्जत देत नाही गावात सरपंच मी तुम्हाला इज्जतच देतो पण सकाळी सकाळी त्या अन्नाच्या नादाला लागून तुम्ही नसता मूड खराब करून घेतला या कुत्र्याच्या अन्नाच्या नादील मी बी लागत नसतो पण कसं आहे त्या अण्णा मुळे एवढं डोकं भयान झालंय त्या मागच्या ते बिबट्याच्या टायमाला लय प्रॉब्लेम झाला माहित नाही का तुला तेव्हापासून मग असं डोकं भन 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 सन करता असं जावं वाटतं आणि अशा अन्नाच्या थोबड्यात द्यावं वाटतं तिथं हाणायचे ना ते हे धरून हाणल्या त्याला 2-3 पेपर नाही लागलं पण मला लय इच्छा रे चपलाला हाणाय पाहिजे होता असा मुळपाच कळायचा अन्नाचा असा नाक पिळायचं 10 लाख रुपये म्हणजे काय 10 लाखात आपण काय काय केलं काय नसतं केलं 5 लाख आणायला गेले असते जमलं असतं मग पण सगळा
त्यानंच फसकून टाकला त्यानं. तो डोकं आहे, तो उरफट डोकं आहे, तुला काही अक्कल नाही. त्या अण्णाला तू नेहमी ते तसंच करताय, ते उलट सुलट कार्यक्रम करतो ते अण्णा. नाही मला काही कळत नानाचं नेमकं करावं हा. काय. आणि बघ ना ते काय मोकार आहे यार, त्याला काय नाद येते, काय बाया बघा होय त्यांनी. हा नाही मी सांगतो, मी सगळ्या जिल्ह्याच्या बाया बघितल्या, पुण्याला बघितल्या, इकडे बघितल्या, जामखेडला बघितल्या, ते आपलं कुठं गेलं आपण माग चौफुलाला, सगळ्या बघितल्या, पण पेपरातल्या बाया मायाच्या काय बघणं नाही झालं. लई राहत आहे म्हणलं तर ह्याचा त्याचा. नाही एक काम करू, ह्या अण्णाला लय भयाचा नाद आहे ना. तू बघ आता मी काय करतो. काय करता. नाही यांची जरा अशी जिरलीच पाहिजे अण्णाची. जिरायची का जिरवायची हो, पण नेमकं काय करायचं. तुला ऐक ना, तुला सांगतो ना मी. आता अण्णाचा नंबर आहे बघा. आता आहे ना, मी काय केलं, नवीन कार्ड घेतलंय अण्णाची जिरवायसाठी. जे नाही ते आपण दोघं करू एकच मिनिट. शिवाय देता काय. शिवाय काय द्यायचं. बोलतो ना अण्णाचा बायला ना दे ना. तू ऐक ना, तू बोल, तू काय कर, बाया होऊन बोल अण्णाला. म्हणजे मी बाईच्या आवाजात बोलायचं. आता तू सांग, अण्णाला पेपरात बाई दिसली की उतळा बावळा झाला का नाही अण्णा. मग अण्णाला जर एखाद्या बाईचा असा सटकन कॉल आला तर अण्णा नाही का तिकडे सगळे कपडे काढून ऊसात पळायचा. बरोबर आहे, बरोबर. लवकर तू बोल बर का बाया म्हणून. बाईचा आवाज करू का. आवाजच काढायचा, बाईचे कपडे नाही घालायचे तुला. का तो लवकर हा बघा बोल बर. हा थांब आईला आवाज येतोय का. अरे फोन कोणाचा आलाय. हा बघा की. बघतो. हॅलो कोण बोलतोय. तुम्ही कोण बोलता. मी अण्णा बोलतोय, जुरंगे अण्णा. अण्णा इकडे अण्णा. हॅलो हॅलो हा कोण बोलतोय. मला तुम्ही ओळखला काय. अहो तुमची माझी ओळख नाही, भेट नाही, कसं ओळखणार तुम्हाला. मी तुम्हाला भेटले नाही मी तुम्हाला. त्या दिवशी तुम्ही मला टक्कू मुकू बघत होते आणि मी तुम्हाला टक्कू मुकू बघत होते. अहो त्या दिवशी ते बाजारात नाही का, तुम्ही तिकडं थैली घेऊन, मी इकडे माझं लेकरू घेऊन. माझं लेकरू मी त्याला काय सांगू मी त्याला पाजवत होते आणि तुम्ही तिकडं पाहत होता टक्कू मुकू माझ्याकडे नाही का. अहो बाजारात अनेक बाया असतात, पण तुम्ही नेमकं कोण. कसं सांगू याला. चंपा काय नाव आहे. हा 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 हा. हो अण्णा चंपा कसली बघू द्या. अरे ऐक पांडवा जरा. आणखी थोड्या वेळाने कॉल करते. हा थोड्या वेळाने कशाला. एक मिनिट आमचं हे ठोंबे आला, म्हणजे आमचं नवरदेव आला, नवरा आला माझा. मी नंतर बोलते. कोण आहे आमचे पाहुणे. आता अण्णाची अशी करायची ना मजा, अशी फजिती करायची मोबाईला कळायला पाहिजे अण्णाला बी. सांगतो सरपंच, अण्णा तर आता दिवस राहतो झोपतच नाही. हॅलो हा चंपा डार्लिंग. हा फोन की ग. अण्णा दुकान आलंय तरी त्या फोन मध्ये बोलताय डबड्यामध्ये द्या. ऐक पांडवा जरा. काय ऐक काय बधीर झालाय माणूस नसता राहून. अगं बरोबर आहे तुझं. हा भेटू ना. काय घ्यायचं ते बघा. हा गायच्या काय पाहिजे. हा थांब ग चंपा. चंपा ते बघा. चंपा गाय छापो. आई माणूस आहे. हा कळलंय तुझं. होणार आहे ओके सगळं. तू दम काढ जरा. मागे चाललंय अन्नाचं व्यवस्थित सगळं. तुझं कसं काय पैसे द्या. ते माणूस फार बधीर झाला त्याच्या डोक्यात यायला. पैसे राहिले पैसे. राहू द्या चला. ये कुणाची बधीर झालंय सारखं फोनवर वायता घालाय मला त्याचा. हा कोणत्या नारळ आहे तेच कळत नाही. जाऊ दे मी देतो पैसे. पण काही म्हणा सरपंच, तुम्ही जेव्हापासून अण्णाला चंपा काय घे जास्त वोट नाही. हा सांग काय बोल सरपंच. एवढं राग काय करायला हो. नीट आबातात राहायचं सरपंच आहे. होय मी काय म्हणालो, तुम्ही जेव्हापासून अण्णाला चंपाबाई म्हणून फोनवर बोलायला
तेव्हापासून आपली मात्र मजाच आहे गड्या आणि रोज गुगल पेला 1000 500 1000 500 टाकालाय आणि आपली मात्र चिकन मटन पार्टीच वाली निस्ता वर पेवरासा काय सरपंच मी काय म्हणतो अण्णाला कळायचं तर नाही की हे नंबर तुमचा आहे म्हणून. कस काय वळकले ते भंगारवाला रफिक नाही का रफिकच्या नंबरवर पैसे मागून घेतो आपण. नाही घ्या मागून घ्या. आणि तुम्हाला सांगतो आता असे 1500 काही होणार नाही. डायरेक्ट 4-5 हजार रुपयेच मागून घ्या. अरे नाही रे तू सोन्याची कोंबडी लगेच कापतो का तुला काय कळतं का 5 कायला मागायचे तू तर 10 उद्या 10 वर येईन. हळूहळू एक स्टेप बाय स्टेप चढायचं असतं माहितीये का. नाही चढायचं असतं बरोबर आहे पण सर पण तुम्हाला माहितीये का 500 रुपयामध्ये दोघांचं जेवण झालं हो. 4-5 हजार रुपये घेतले म्हणताना बाकीची बी आईस होती ना. अण्णा 5000 काय 10,000 बी पाठवला बसलाय. अरे बाईच्या नात्यानं लोक तुझा फोन अजिबात बंद ठेवू नकोस. तिकडं मला अन्न पाणी गोड लागत नाही ग. अरे पिल्लू ऐक ना ऐक माझ्या सोन्या माझी चपाती आहे तू डार्लिंग. असं नाही करायचं ग. घेशील ना फोन तू घेईल ना घेशील. अगं तुझ्याशिवाय तरी या जगात मला कोण आहे जानू. पप्पी देखी फोनवर तर दे. कसे मज्जा येते ना. अगं तुझ्याशिवाय तरी काय आहे जगात. अगं तूच माझी हवाई सुंदरी आहे. नो कसे आली जीवनात माझ्या स्वप्न सुंदरी म्हणून. जानू एक पप्पी एकच काय नाही काय नाही ऐकलं म्हटलं आम्ही. अहो ती पाहुण्याची पोरगी आहे ना गब्बसा म्हणून तिला फोन करत होतो. पाहुण्याच्या पोरीला पप्पी देत होता का. लहान पोरगी अण्णा तुम्ही काय जरा येडत का. आम्ही काय बारीक बिरीक काय आम्हाला करा चांगलं पप्पीन बिपिन जानून करमत नाही. अगं बाय करा मी लहान आहे मला कधी पप्पी दिली का तुम्ही. तुला कशाला पप्पी घेताल का. मग त्याला त्या पोरीला पप्पी द्यायला चालले. लहान पोरगी आहे ना म्हणून तिला सांगतोय. खाली कुठं बसली महिने. अहो मी म्हटलं जाऊ द्या असं. पण अण्णा काम धंदा सोडलाय चांगली कपडे बिपडे घातले इकडं बोंबलत हिंडताय कुशाल इकडं जानू लपडी करत हिंडताय. तुम्हाला जरा लाज वाटली पाहिजे. पलीकडे शेत आहे त्यामुळे शेताकडे चालतो ना मी. मोनाताई शेतामध्ये आले असतील कसं आले असतील तर फोन करायला आला तर आयटमला. मग काय पाहुण्याचा फोन आलता आमची पोरगी 2 दिवस त्याला ताप येतोय ना तेव्हा म्हणले तुम्ही फोन करा मग ती राहील. होय चांगलीच पोरगी तापलेली दिसते आणि अण्णा पण चांगले तापलेले दिसतात. आम्ही बघितलं की नाही तसं अण्णा असला मनसनपणा कमी करा. सगळं ऐकलंय आम्ही फोन तुमचा. नाही काय सांगू का तुमच्या बायकोला. नका सांगू काय नका सांगू असलं थेरवेत म्हातारपणाला. अहो म्हातारपणाला तुम्हाला चळ आलायला तरण्या पोरांसारखा काय तरी वाटलं पाहिजे. पार पिकले की तुम्ही. मग नाही तसं काय तुम्ही मनात पाप आणू नका. पापाचं काय आता ऐकलंच की आम्ही. आमच्या मनात पाप नाही तुमच्याच मनात पाप आहे माहिती का. अहो नाही तसं काय मग काय लग्न झालेलं असता 2-2 लेकरं असताना अशी थेर करता लाज वाटली पाहिजे राव तुम्हाला. हे असली माणसं शिबा आपण जाऊया. बाईचा नाद असला ना बाईचा बाटलीचा नाद मग 100 एकर बी पुरत नाही आणि बापदादाची करोडी संपत बी पुरत नाही. बाईन बाटली म्हणलं की संपला विषय आहे का नाही. कॉल करतो 5 काय किती का घेतो. नाही 5 तरी किमान घ्या माहिती का. काय घेतो ना तू दम खाय ना. पण काय म्हणा आला लय जगात बोलायला गड्या. हॅलो बाबा अण्णानी बाई ठुली ही काय सांगू. हॅलो कोण बोलतंय. तुम्ही माय चंपा बोलते म्हणलो. डार्लिंग आय लव्ह यू. कसे आहात तुम्ही अण्णा. छान आहे. ओहो मला आज खूप गरमत होतं मी सगळे कपडे काढून टाकले. आणि कधी येणार आहे तुम्ही. हॅलो हा छोट्या हॅलो तात्या. हॅलो अण्णा पैसे द्या ना मग. आता राणी तुला काय घ्यायचे. आता मला कधी एक सण आला ना अंतरवस्त्रच फाटलं.
आंतरवस्त्र साडी घ्यायची हा साडीसाठी द्या ना मग मला काहीतरी. अगं तुला गुगल पे फोन पे दररोज पैसे पाठवतोयस की. आहे का आता नाकातली नथ घ्यायची अजून भरपूर घ्यायचंय. 5,000 द्या. 6 दिले तरी चालेल है ना. 5 द्या 5 द्या. अगं तुझ्यासाठी काय पण. आणि ऐका ना फोन पेला गुगल पेला ना गफूरचं नाव येतं माहिती ना. हा गफूर येईल नाही तर मग शबनम येईल. शबनम काय असेल गफूर ते दोन्ही प्लीज नंबर आहेत. हा गफूर येईन बंगाराला गफूर. बर अण्णा मी काय म्हणते मला की नाही आता लई भेटायची इच्छा झाली. आता आपण काय करू कुठेतरी भेटू आपण. हा एक काम कर आपण हॉटेलवर भेटू. नाही बाय हॉटेलवर अजिबात जमणार नाही. नाही मला जमणार नाही बाबा. हॉटेलवर नाही. हॉटेलवर कॅमेरे असते CCTV असते तिकडे नाही येणार. एक काम करा ना अण्णा त्या ऊसात येते ना मी तिकडं ऊसात कुठं असतं वय. कोणाचा ऊस असायला येते ना मी तिकडं. आता तात्या म्हणून प्रसिद्ध आहे तुमच्याकडं. तात्याच्या ऊसात येते ना. तुला तात्या कसं काय माहितीत. हा काय करा हे घेऊन या गोदडे घेऊन या अथराला 17 नाही तुला टोचत बरं का खाली. बर गादी आणील. आणील ग तुझ्यासाठी काय पण. आता कसं बोललो मग पिल्लू. अगं राणी तू बघ उद्या असा नटून येतो. तुझा राजकुमारच. तू मला पाहताच मिठीच मारशील. चालते ठेव का. बाय लव यू माय लव यू बाय. आपण सरपंच 5,000 रुपये द्यायला तयार झालाय की. आज मध्ये आपली लय मजा. सरपंच आपण मस्त लगे असं फिरायला जाऊ ना. हा चला आता काय करू आज पहिले धाब्यावर जाऊ. चला मस्त कोंबडी रस्सा. मला लय भूक लागली. चला मांडवा ठाई लाजायचं नाही येऊन बस बाजूला. मांडवा ठाई लाजायचं नाही येऊन बस बाजूला. अरे माझ्या प्रीतीच्या फुलार सांग आता कसं वाटतंय तुला. मांडवा ठाई लाजायचं नाही येऊन बस बाजूला. अरे माझ्या प्रीतीच्या फुलार सांग आता कसं वाटतंय तुला. आज चंपा ताईला भेटायचं म्हणजे भेटायचंच. नादच करायचं नाही. चंपा डार्लिंग चंपा डार्लिंग. ओके नादच करायचं. नो 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 नाही महिने अरे बॉडी स्प्रे. गप नको खा. छान वास येतोय हो ना. महिने 1 मिनिट लयच नटून थटून बाया आणि चाललाय तोंडाला पावडर लावली किलोभर. चाललाय कुठं नेमकं. उरसाला आज उरुस नाही बाय. पाहुण्यांनी बोलावले म्हणले अण्णा कसल्या परिस्थिती या उरसाला. अण्णा तुम्ही उरसाला चालले पोरगी बघा नाही चालली तेव्हा बायांगत नटून चाललाय तुम्ही. पुढे नटून तवा आहे नेहमी प्रमाणे तीच कपडे घालतोय. कानातले बांगडे बिंगडे नाही घातले का. सांग आता नटून थटून म्हटले ना मग काय बाय आहे का. नाही ना तसं बाय नाहीये पण थोडं बायाचं वर्ज थोडं दिवस ते पण करतो अण्णा. कसं माहिती का अण्णा तुम्हाला जरा ना दे मला माहिती. नटरंगीनार सारखं तुम्ही माहिती का नटरंगी पुरुष. तुम्हाला आहे ना सारख्या बाया त्या लावण्या त्या तमाशात त्यामुळे आम्हाला तुमच्या माहिती का विश्वास नाही असा काय. त्यामुळे आम्ही म्हणतो विश्वास ठेवा अण्णावर. मला काय म्हणायचंय मी म्हणते जेवायला जायचंय बरबट खायला जायचं असं एवढं नखरं करून नाही. काय टंबिटम येणार आहे तुला. अहो आहेत कपडे आणि तुम्हाला माहिती आहे ना अण्णा पहिल्यापासून टाकाटकच राहतो. आहे तुम्ही टाकाटक आहे पण एवढं नाही. आता सिंटन पिंटन एवढं म्हणलं अहो हाय वय मारायचं. वय आता म्हातारपणाला पिकलं की तुम्ही
अगं त्या उरसात काय वाज बीस घ्यायला येतं काय तुमचं आलं की तळ्यात सँडविच मारायला अन्नाचं कसं आहे म्हणजे माहिती का हा पिकल्या पानाचा देठ किव हिरवा अण्णा असं अन्नाचं अण्णा जरा शायनिंग कमीच करा काय आहे? तुम्ही मागच्या वेळेस काय बायकोचं रट्ट खायला कळलं नाही का तुम्हाला हा चालायचं कमी जा अजून रट्टे खायचे असते नाही सांगू काय सांगू नको सांगू नाही नाही ते मग तेच ना ते तिला दापा सांगू नका घरी नाही सांगत नाही मग मला घेऊन चला म्हणते मी जाते तुमचा मी येते मला घेऊन चला मोनाताई सांगा या तर चालत ना जाती घेऊन तिला नको आवडीत पर्यंत घेऊन चला की मला नाही अजिबात नाही पिटम केलं बोलच काना खाली ती नाही बिगायचं बाय जा तुम्ही जायचं असेल तर पडा तुम्ही काय आडवं लागत नाही हो मला लई चकला आल्या मला दयाखान्यात आहे तुम्ही गाडी लावतो बघा अण्णा तुम्हाला सांगतो लय अर्जंट काम आहे तुम्ही नवे कपडे घालून कुठं चाललेत मला माहित नाही फोन अरे उरसाला चाललोय मी पाहुण्यांचाच फोन असेल हॅलो बोला ना काय म्हणता हा येते 2 मिनिटात येते 2 मिनिटात हा नंतर बोला मला नंतर बोलतो मी मला दवाखान्यात ऐका ना तुम्ही कुठं चाललं तिकडे जा बाबा पण याचं बघा ना लय म्हणजे लय दुखत बघा अरे मी उरसाला निघालोय काय तुम्ही प्रत्येक गोष्टीला आडवं येता तुम्ही उर्स महत्वाचा आहे का माणूस महत्वाचा आहे उर्स महत्वाचा आहे का माणूस महत्वाचा आहे माणूसाला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे का उर्साला नेणं उर्साचं काय निश्चय बयानाचं ते तिथं याला सांग समजू तुम्ही काय करा तुम्ही माझं ऐका तुम्हाला मी 100 रुपये देतो 100 काय होणार आहे अहो आम्हाला लय लांब जायचं दवाखान्यात 500-600 रुपये लागते ना अरे मी पाहुण्यांना सांगतोय अर्जंट येतो म्हणून नाही सरपंच मला बसू द्या बरं 500 रुपये घ्या बरं द्या 200-500 काय 1 मिनिट लगा लागतात मला उरसाला ही घे 500 घे आणि त्याला नि दवाखान्यात मला आडवं काय येऊ नका पर्यंत सोडा आम्हाला दिलेत ना पैसे तुम्हाला आता या ना तुम्ही सोय करा मला त्रास देऊ नका तुम्हाला सांगतो सुट्टी देणार ना तुम्हाला मी तुम्हाला सांगितलं सुट्टी देणार नाही म्हणजे 500 रुपये दिलेत ना तुम्हाला 500 दिले गाव सरपंच कोण आहे प्रेमाने दिले तुम्हाला पैसे राग ना आता तुम्ही मला दिले ना सहकार्य केलं असं काय करताय लागत ऐका ना अण्णा मला कसं तरी फोन कुठं चालल्या तुम्ही उरसात चालला बरं बस तू याला घेऊन जा मला नका याला घेऊन जा नाही जमायचं न्यायला काय अडचण आहे तुम्हाला काही करता का नाही हो मग अरे भाऊ मी अर्जंट निघालो जायचं जा निघा चल धावा कमी जाऊ देणार बाबा जाऊ देणार जाऊ करत चालू तुम्ही ऐकायला जाऊ दे काळा माणूस काय बिघाडाय एका बाईच्या नादा बाईच्या मायला लय अवघड झालंय नाही सरपंच तुम्हाला सांगतो अण्णा कसलं बोलू लागला माहिती का जरा अजून 15 मिनिटं जर थांबून घेतलं असतं अण्णानं आपल्या दोघाला हाणलं असतं नाही हे सगळं त्या बायाच्या नादाने झालंय आता दाखवू ना आपण त्याला उसात चालाय काय आपण त्याला उसात नाही होता पांडवा काय नक्की काय मजा आहे पांडवाची कसली मजा आली काय झालं सकाळ सकाळ काय माझ्या तुम्ही एवढं सकाळ मला उसात घेऊन चाललाय पांडवा खायला पांडवा तू दादा कोणी डबल मिनिंग बोलायला उसात घेऊन चाललोय तुला मी मग कुठं अरे बाबा मोटर चालू करायला चाललोय मला वाटतं तसं सकाळ उसात कुठं चाललोय नाही उसात काय झालंय मोटर चालू करून घेऊन जावं काय होतं माहिती का सकाळी एकदा का भरण्याला पाणी लावून दिलं ना डोक्याला ताण राहत नाही दिवसभर आपलं मोकळं म्हणजे आपलं मग गोष्टीचं आपल्याकडे नमस्ते तात्या बघा सलमान खान
बंद करा की गाडी बंद करा की गाडी करा बंद. जायची तुम्ही असते बंद करा काय गाडी चालू गाडी डबडर काढून द्या फेकून तिकडे ती फेकूनच दिलंय कोणीतरी आहे ना चाव्यात खुसून परत काढ. ते कसं झालं माहितीये का ते गाडी सुद्धा अन्नासारखे झालेली नाही कोणी विचार घालते एक तर चालू होत नाही, चालू झाली तर बंद होत नाही. काय ते अन्नाचं तसंच आहे की अन्नाला एक तर चार्ज करायला अन्नाला जवळजवळ 2-3 तास लागतात आणि एकदा का अन्ना चार्ज झाला मग थांब म्हणलं तरी थांबत नाही. ऐकतच नाही अशी गोष्ट आहे अन्नाची. काय निघालाय सलमान खानवाने एवढा नटून फटून. हा खायला बघा शेंटचा वास बेश येतोय त्याच्या हायला काय अण्णा. हे बघा गॉगल शाहरुख खान आहे काय शाहरुख खान आहे दाखवा पांडवा मी कसा दिसतोय माझा स्पॉट नाना काय काय कुठे निघालाय उरसाला निघालोय उरसाच म्हणलोय तुम्हाला. तुम्ही राव दोघं लई चाटावाने बोलायला लागलाय. हे सकाळ सकाळ म्हणते तात्या मला कुठं ऊसात घेऊन चाललाय. तुम्हाला कुठं चालू तुम्ही म्हणता ऊसात चाललोय. अरे ऊसात ते जे आयला तात्या आहे राव. हे तात्या काय ऊसातल्या वरकडे करणारा माणूस आहे का? आम्ही तरी आहे. नाही हे गोष्ट खरी आहे. आणि मग काय आहे कुठं ऊसात निघालाय. उरसाला कुठे उरस कुठं बुरी आहे ती काय म्हणा बरं का. तुम्हाला सांगतो यात्रा जत्रा उरूस जागरण गोंधळ अशा गोष्टी असल्या ते अण्णा मात्र सोडत नाही. त्याला कारण काय माहितीये का. कारण जिथं बाई तिथं अन्नाची घाई नाही आणणार बाई तिथं घाई म्हणजे अण्णा हा कलाप्रेमी माणूस आहे. जागरण गोंधळ असलं अण्णा जाणार, तमाशा असला अण्णा जाणार, लावणी असला अण्णा जाणार. गेलंच पाहिजे, रसिक वर्ग पाहिजे. पण म्हणजे नाही तुम्ही जर नाही गेलं तर त्या गावचं उरुसाचं बाबणार नाही, तमाशाच होणार नाही. होईल पण त्याला दर्जा राहणार. दर्जा राहणार. तुम्ही गेल्यावर दर्जा वाढवणार का. नाही मार्क देणार. पण खरं सांगा नक्की उरसालाच चाललाय ना. तुम्हाला खोटं बोलणार आहे का. तुमचं काय मला सांगू शकत नाहीये. तुम्ही सांगता एक करता एक काय तुमचं मला काय कळना. उरसाला जर चाललंय तर मग एवढं सेंटिमेंट मारायचे काय गरज आहे. गेलंच पाहिजे टाकाटक टाकाटक गेल्याच्या पाहिजे. बघा पावडर तोंड केलंय लावलेली थोबाड रंगावलंय सगळं. काय म्हणताय नाही तमाशावाल्या बाया खुश झाल्या पण उरसातले. पण नखरं किती करावा. चालते चल द्या कुठं ना आधी लागताय. जाऊ द्या अण्णा येताना शेवर व्हिडिओ घेऊन या पाठ मला खायला. आम्हाला एवढ्याच मागवा जा. येऊ का. लय चाटा माणूस येऊ काय ते बरं चाटाळपणा लय अवघड आहे. काय माहिती उरसाला चाललाय का कुठं चाललाय. तेरे मेरे बीच में कैसा ये बंधन अनजान. तेरे मेरे बीच में कैसा ये बंधन अनजान. चंपा डार्लिंगला भेटायचे. गंगवा कुठे गेला. हा काम कसं टाकाटकच झालं पाहिजे. मस्त. सरपंच तुम्हाला सांगतो त्या अण्णा का नाही लय बेकार माणूस आहे बघा. बेकारला अपघाता शिकार केला मकार केला. आपल्याला कसा म्हणालाय उलसात चलो उलसात. त्याला कसा आता उसाला आणतो मी बघतो. पण सरपंच मला काय वाटतंय अण्णा उसात येईल का नाही. तुला सांगतो अण्णा बयासाठी मस्तात जायला बसलाय. मोबाईल कुठे. 200 रुपये देऊन नाही 2000 देऊन दुसरीकडे जाते. नाही ते लावणीच्या कार्यक्रमाला जाते ना. सोपं काम नाही त्याच. तिच्या कोण आहे. अरे बाबा हॅलो आय चंपा डार्लिंग. अगं आलोय मी उसात. आले का उसात. हा कोणाच्या उसात घुसले. तात्याच्या उसात. तात्याच्या
हाय का तात्याच्या उसात आले तुम्ही बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे या इकडे उसात या अलीकडे या तुम्ही कुठे आहेत आता हा वरच्या बाजूला आहे मी खालच्या बाजूला येऊ का बर 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 आलो आलो राणी आलो ते पांचट माणूस आहे ना तुम्हाला कळत नाही का हो आपले असे काम असतंय वरती या चंपा डार्लिंग अगं तू कुठे आहेस नक्की हे बघा त्या बांधाच्या साईडला तिथे 2 येडे बाबळीचे झाड आहेत तिथून असा रस्ता निघतो पलीकडे एक झाड आहे बरोबर की नाही हा आणि 2 असे वासलेले ऊस आहेत असे मोठ्याले हा फाकलेले दोन्हीकडे 2 हा तिथंच आहे आता कुठे आहे हॅलो अगं काय हा काय साठाळा मोठीस तू तिथं टिकी जवळ मी तिसऱ्या सरीत या कोणत्या सरीत घुसले तुम्ही अरे मी तिथंच आहे की समोर तुझा आवाज येतोय मला पण दिसत कशी नाही तू तिथं पुढे मी तुझ्या नीट झक मारा ना मग किती वेळ झाला तू गंडावतीस मला हे हा हॅलो आय लव्ह यू 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 म्हणलं पुढून असं वळून आलं अरे नक्की कुठे ती सांग मग आज धरून लागा अख्खा ऊस देऊन ढाळलाय मी अलीकडच्या तुकड्यात आहे हा तू पलीकडच्या तुकड्यात आहे वय किती सरीला दुसऱ्या वय बर 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 का तिसऱ्या नक्की सांग दुसऱ्या सरीला का बर 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 अय पानं सुधरून देणार मला हे कापा लागले मला कच कच हे पानं अहो या ना लवकर या पाण्याने मला लय बेजार केलं ना येतो येतो कुठे आहे तू हा आलो आलो की दुसऱ्या सरीत तिकडं नाही तिकडं कुठे झक मारायला चालले तुम्ही कुठे आहे तू काय दिसत नाही ग ठेव का मग आता लईचे काढाय गड्या माझं तुम्हाला सांगतो आला एवढा परेशान झाला असेल कारण सहीच नाही गड्या पण अण्णा किती मूर्ख म्हणा त्याला काही वाटतं का नाही बायाचा आवाज आहे का माणसाचा आवाज आहे नेमका कोणाचा आवाज त्याला कळत नाही अहो माणसाला त्या भरामध्ये काही कळत नाही कोण आहे काय नाही ते त्याच्यात घुसले का मग बाहेरच निघत नाही सगळं वाटोळ आहे ना असल्या माणसाचं बायामुळे झालेलं आहे हल्लीचे पोरं काय करतात सकाळच्या पर्यंत दूध घालाय गेला पेपर वाचायला गेला गावात गडी चौकात गेला की 12-1 वाजेपर्यंत चौका काय मारत हिंडतो आणि मग काय दुपारी जेवायलाच घरी येते डायरेक्ट कशी शेती व्हायची नाही ना होणार बरोबर आहे काय आहे ते बरं आहे गोष्टी शेती नाही ना जातीने लक्ष घालावं लागतं आवाज बिबट्या आहे का काय आवाज नंबर मी बघू दे बाबा व्हायचा कुठं ना हळूहळू चला काय दिसत नाही बरं का गॅरंटी नाही काय माणूस रे आम्हाला वाटलं बिबट्या आला अण्णा तुम्ही होय अहो अण्णा इथे माग बिबट्याचे दहशत मारणार आम्हाला वाटलं बिबट्याचा आला त्यात अण्णाने असलं घातलं म्हणलं लाल बिबट्या आला अण्णा तुम्ही तर उरसाला जाणार होते ना मग इकडे ऊसात काय करताय उरसालाच निघालो होतो ऊसात आमच्या ऊसात उरूस आहे का अहो काय झालं मी निघालो उरसाला घरून फोन आला घरून कोणाच्या वरून आमच्या घरून हो दुसरा कुठून येणार आहे बरं काय फोन आला की म्हणले आपली मोटर बिघडली तेवढी दुरुस्त करून घ्या आणि मग जा म्हणजे घरून बायकोने फोन केला हा बायकोने फोन आला सांगा ना घरून फोन आला वरून फोन आला मागून फोन आला काय फोन बायकोची की पोरं पण आहेत घ्या पोरं कुठली हो शाळेत गेली दुसऱ्या बायकोचा काय म्हणली बायको म्हणली मोटर बिघडली तेवढी दुरुस्त करा मग जा उरसाला तुम्ही काय फिटर आहे का मोटर दुरुस्त कराय नाही वायरी थोडी जाळली होती दुरुस्त केली झाली मोटर चालू मग तुमची मोटर तिकडं तुमची विहीर तिकडं तिकडं नीट करून आमच्या ऊसात काला बोंबलत हिंडत आहे अहो पण तिथं काय म्हणले मंडळी हा आणि माझी चर्चा झाली काय ती म्हणले आपल्या ऊसापेक्षा तात्याचा ऊस कस काय जोरात आणि म्हणले काहीतरी गेम दिसते तुम्ही जाऊन बघा कोणची खतं टाकत्यात सऱ्या कशा वाढल्यात पाणी कधी देत्यात जरा अंदाज घ्या बायको हुशार तुम्ही म्हणजे तुम्ही आमचा ऊस बघायला आला होता कसा मोठा होतोय ते त्याच्या आयला मग काही इतर वेळेस का तुम्हाला वेळ नाही मिळाला वय एवढा नटून टटून शेंड मारून पावडर लावून कडे उरसाला निघालाय आणि एवढं सगळं सोडून आमचा ऊस बघायला आला म्हणजे काय अण्णा तुम्ही काय बोलताय ना काय पटतच नाही काय चाललंय गोष्टीचं
मागाशी थोड्या वेळापूर्वी भेटला तर मला नटून उसाला चाललोय गोगल टाकून, आता थोड्या वेळ भेटलं तर गडी आमच्या उसात घेतोय बोंबलत. नेमकं काय आहे तुमचा उसातले बांधकाड घेतो तुम्ही, उसातले बांधकाड चालू केले काय तात्या काय चुकीचं नाही की नाही ना? नाही चालते चालते मग जा आता उरसाला तिकडे तमाशावाले वाट बघत असते. नांदोळकर तमाशा आहे. चला जाऊ का मग? कुठं ना आधी लागता पांडवा जा लवकर. बरं झालं तात्याला सापडलो नाही तर सगळा खेळच बिघडला असता. काय राव तुम्ही धोत्र्याच्या धंद्यात भरपूर कामावला, धोत्र्याच्या धंद्यात भरपूर कामावला, पण बाईच्या नादाचा सगळं लोकड्यात कामावला. आणि काय राव तुम्ही धोत्र्याच्या धंद्यात भरपूर कामावला, पण बाईच्या नादानो सगळं लोकड्यात कामावला. ते लुगड्याचं धोताचं बंद करा. बघ त्या अण्णानं सगळा ऊस पालता घातला असं बघा कुठं आहे ते. लावा 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 पटकन लावा ना. कॉलेजचं बिघडलं काय ये मायला या काऊन दाखवून तो. हॅलो काय मूर्ख आहे का तुम्ही? किती वेळाची बसली तुम्हाला काय कळतं का नाही? अरे किती वेळ सगळ्या उसात बघतोय तुला. हा बघा यायचं असेल तर लवकर या इकडं. बर बर आलो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.